welcome to our channel. And today we'll going to see the important. So today we'll see unit 5, some important topic called UPS, right? Before that जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमधून जाऊन ऑल द व्हिडिओज रिलेटेड टू बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, मग ते IMP क्वेश्चन्स असतील, काही आधीचे चॅप्टर वाईज असेल किंवा आता जे आपण व्हिडिओ अपलोड करू, काही क्वेश्चन्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत मी, जे तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, ते पूर्ण लक्ष देऊन बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघताना लाईक करायला विसरू नका. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे UPS. ओके, सो फर्स्ट आपण बघूया UPS म्हणजे काय. UPS स्टँड फॉर अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय, राईट. सो इट इज बेसिकली हा काय आहे, पॉवर सप्लाय आहे, राईट. बट अनइंटरप्टेबल का, कारण जनरली पॉवर सप्लाय कसा असतो, तुम्हाला AC मेन्सवरून एक सिग्नल मिळेल, राईट. हा तुमचा पॉवर सप्लाय असेल. ओके, आणि इकडे तुमचा काहीतरी लोड असेल, राईट. हा माझा लोड आहे, राईट. लोड म्हणजे तुमच्या घरातले इक्विपमेंट असतील किंवा एनिथिंग, राईट. बट जेव्हा हा तुमचा मेन्स सप्लाय जो असेल तो जर ऑफ झाला तर हा पॉवर सप्लाय काय होईल, ऑफ होऊन जाईल, म्हणजेच तुमचा लोड वर्क करणार नाही. तो अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजे काय बघा, की ज्या वेळेस तुमचा लोड जाईल त्यावेळेस याच्यामध्ये काय असेल, एक बॅटरी असेल खाली, राईट. आणि ही बॅटरी काय करेल, तुम्हाला सप्लाय देईल, राईट. बट UPSमध्ये असं असतं की जसं आपण डायरेक्ट 12 व्होल्ट बॅटरीवरून तुमचे इक्विपमेंट रन करू शकत नाही, राईट. जे तुमचे घरातले फॅन्स असतील, TV असेल किंवा फ्रीज असेल, जे असेल ते डायरेक्ट 12 व्होल्टवरती ऑपरेट होत नाही, कारण ते डिझाईन केलेले असतात. ज्यावेळेस आपण इक्विपमेंट डिझाईन करतो कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस त्याची स्पेसिफिकेशन देतो आपण की इट विल वर्क ऑन AC व्होल्टेज अप टू 120 व्होल्ट टू 230 व्होल्ट असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं, राईट. अँड फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्स टू 60 हर्ट्स, राईट. 50 हर्ट्स और 60 हर्ट्स. तर हे झालं आपलं स्टँडर्ड. ओके, बट जनरली इंडियामध्ये काय आहे की इंडियामध्ये आपण 230 व्होल्टचा AC सप्लाय यूज करतो कमर्शियलसाठी, आणि तुम्ही जर USA गेला तर तिकडे 120 व्होल्ट AC यूज करतात, राईट. सो आपण काय करतो, 230 व्होल्ट. त्यामुळं आपले जे पण इक्विपमेंट आपण बनवतो, जे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा जे पण तुमच्या कमर्शियल लाईटवरती चालणार आहेत, राईट, तुमच्या घरातल्या इक्विपमेंट असतील डे टू डे लाईफचे, ते कशावर चालतात, 230 व्होल्ट AC सप्लायवरती, राईट. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या बॅटरीच्या मध्ये एक इन्व्हर्टर ॲड करावं लागेल, राईट. तर हे इन्व्हर्टर काय करेल, तुमच्या बॅटरीला 230 व्होल्ट AC मध्ये करेल आणि मग तो पुन्हा काय करेल, तुमच्या लोडला देईल. तर हे झालं जस्ट बेसिक ऑपरेशन्स. ओके, आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आपण लक्षात घेऊ की नीड ऑफ UPS काय आहे, राईट. आपल्याला जर विचारलं 2 मार्क्सला की UPSची गरज काय आहे, राईट, तर हा कुठं यूज करतात, क्रिटिकल लोड ड्राईव्ह करण्यासाठी, राईट. क्रिटिकल लोड म्हणजे काय, तुमचं पर्सनल कम्प्युटर असेल, वर्कस्टेशन्स असेल, काही मेडिकल इक्विपमेंट असतील, राईट, किंवा ICU असेल मेडिकलमध्ये, राईट. यासाठी काय करतात की कंटिन्युअस हाय व्होल्टेज आणि कॉन्स्टंट व्होल्टेजची गरज असते तुम्हाला. जरी सप्लाय इंटरप्ट झाला तरी पण एखादा पेशंट जर ICUमध्ये असेल तर तिथले इक्विपमेंट हे कंटिन्युअस ऑन राहिले पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करतो, UPS, राईट. त्यानंतर बघा जसं टोल सिस्टीम असेल, राईट, तुम्ही जो टोल नाका बघता जिथे आपण टोल कनेक्ट करतो, राईट, त्या टोलवरती सुद्धा काय करतात, UPS किंवा जनसेट यूज करतात, राईट. जनरली जनसेट हा डिफरंट कन्सेप्ट आहे, बट UPS म्हणजे काय की तुम्हाला थोडाही इंटरप्ट चालणार नाही, राईट. बट जनसेटमध्ये काय असतं, जर तुमच्याकडे जनसेट असेल, राईट, तुम्हाला माहिती काही खूप साऱ्या ठिकाणी जनसेट असतो. जसं मेन्स पॉवर ऑफ झाला, तुम्हाला कोणतरी मॅन्युअली जाऊन हा जनसेट ऑन करावा लागतो, राईट, त्यावेळेस तुम्हाला पॉवर येते. बट UPSमध्ये काय आहे की इन्स्टंट असतं, जसं तुमचं पॉवर आउटेज झाला तसंच तुमचा लोड काय होणार, बॅटरीवरती स्विच होणार विदाऊट एनी इंटरप्ट. आणि बेस्ड ऑन दॅट त्याचे 2 टाईप्स पडतात. एक असतं तुमचं ऑनलाईन UPS आणि सेकंड आहे ऑफलाईन UPS. ओके, तर दोन्हीचे ऑपरेशन कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सिमिलर आहे, थोडासा डिफरन्स आहे, ऑन आणि ऑफमध्ये डिफरन्स आहे, ते फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ब्लॉक डायग्रामसुद्धा याची सेम आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं, याची ब्लॉक डायग्राम करायची आणि नीड ऑफ UPS. ओके, आणि त्याचे टाईप कधी कधी काय विचारतात, स्टेट द नीड ऑफ UPS अँड स्टेट इट्स टाईप. ओके, हा 2 मार्क्सचा क्वेश्चन झाला. किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ ऑनलाईन UPS और ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ ऑफलाईन UPS. ओके, किंवा कधी कधी फक्त ड्रॉ करायला ब्लॉक डायग्राम, आणि सिम्पल ब्लॉक डायग्राम आहे, तुम्ही ऑलरेडी या काइंडच्या ब्लॉक डायग्राम आधी पण शिकलेले आहात. ओके, त्याआधी आता तुम्हाला समजलं 2 टाईप आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन, राईट.
आणि नीड काय आहे तर क्रिटिकल लोड ड्राईव्ह करण्यासाठी. मग ते मेडिकल रिलेटेड असतील, ICU असेल किंवा तुमचं पर्सनल कम्प्युटर असेल. कम्प्युटरमध्ये काय होतं, आपण जनरली डायरेक्ट जर पॉवर ऑफ झाला तर आपला कम्प्युटर हँग होतो किंवा त्यामध्ये जी हार्ड डिस्क असते ती खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण ऑलवेज पर्सनल कम्प्युटरला थ्रू UPS आपण त्याला सप्लाय देतो, राईट. त्यानंतर जे तुमची लाईन येते घरामध्ये 230 व्होल्ट AC, राईट, हा प्रॉपर 230 व्होल्ट नसेल किंवा याच्यामध्ये काही हार्मोनिक्स असतात किंवा कधी कधी हा खूप कमी देतो. ॲक्च्युली 230चा हा तुम्हाला 200 व्होल्ट देईल. ओके, तर जनरली काय असतं की आपलं जे लाईन असतं घरामध्ये येणारी जी MSCBची सप्लाय लाईन असेल त्यामध्ये खूप सारे नॉइजेस असतात, फ्लक्च्युएशन्स असतात, राईट. तर हे सगळं तुम्हाला UPS मधून येत नाही, कारण आपण UPS मध्ये काय करतो, आपल्या पद्धतीने इन्व्हर्टर यूज करून त्या सप्लायला कंट्रोल करतो. म्हणजेच ACला रेग्युलेट करतो फिक्स व्होल्टेजवरती आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड दोन्ही पण आपण मेंटेन करू शकतो. म्हणून UPSचे हे काय आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत ओव्हर नॉर्मल पॉवर सप्लाय किंवा ओव्हर मेन्स सप्लाय, राईट. आता आपण त्याचे टाईप्स बघणार आहोत. ओके, तर जनरली कन्सेप्ट समजून घ्या. ही आहे तुमची ब्लॉक डायग्राम फॉर ऑनलाईन UPS. ऑनलाईन UPS. ओके, आता बघा जनरली पॉवर सप्लाय म्हणलं तर पॉवर सप्लायमध्ये काय असतं, एक रेक्टिफायर, राईट, आणि इकडे काय असेल 230 व्होल्ट AC, राईट, आणि आउटपुटला तुम्हाला काय मिळेल DC. ओके, बट UPSमध्ये काय आहे की जर पॉवर सप्लाय गेला तर आपल्याला कंटिन्युअस सप्लाय द्यायचा, त्यामुळे आपल्याला काय लागेल, एक बॅटरी लागेल, राईट. आता बॅटरी यूज करताय तुम्ही म्हणजे तिला चार्ज करावं लागेल. आता डायरेक्ट बॅटरीला 230 व्होल्टवरून तुम्ही चार्ज करू शकत नाही, राईट, कारण इनपुटला काय आहे 230 व्होल्ट AC. ओके, म्हणून बॅटरीला चार्ज करण्यासाठी आपण काय करणार, एक रेक्टिफायर आणि चार्जर यूज करणार. ओके, तर हे काय करणार, या बॅटरीला चार्ज करणार. ओके, आता ही बॅटरी काय आहे, बॅटरी जनरली कोणती बॅटरी काय असते, DC असते, राईट. बॅटरीचं व्होल्टेज कोणतं असतं, DC व्होल्टेज, आणि जनरली 12 व्होल्ट असेल किंवा 24 व्होल्ट सिस्टीम असेल. ओके, एनिथिंग, कोणतीही बॅटरी तुम्ही यूज करू शकता. जनरली बँक यूज करतात, सिरीज पॅरलल करून 12 व्होल्टच्या बॅटरी यूज करतात आणि त्याचं व्होल्टेज जनरली 48 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट असं ठेवलेलं असतं. जर तुम्ही एखाद्या UPSचा सेटअप बघितला असेल तर छोट्या छोट्या खूप साऱ्या बॅटरी तुम्ही बघू शकता जिथे UPS असेल, किंवा मग कधी कधी मोठी एकच बॅटरी यूज करतात किंवा 2 बॅटऱ्या यूज करून 24 व्होल्ट करतात, राईट. आता आपण जनरली घरातले जे इक्विपमेंट आहेत ते आपले DC वरती चालत नाहीत. प्रत्येक इक्विपमेंटला काय लागते, AC व्होल्टेज लागतं. म्हणून आपण काय करणार, या बॅटरीला इन्व्हर्टर वापरून AC मध्ये कन्वर्ट करणार, राईट. म्हणजे आधी आपल्याला AC मिळाला, आपण तो बॅटरीला दिला, बॅटरीनं काय केलं तर स्टोअर केला, राईट, आणि इकडे बॅटरीचं DC व्होल्टेज आहे म्हणून इथं पण सुद्धा काय मिळणार तुम्हाला, रेक्टिफायरच्या आउटपुटला DC मिळणार, राईट. इथे पण DC मिळणार, राईट. हे इन्व्हर्टरला आपण जेव्हा DC देऊ त्यावेळेस आपल्याला आउटपुटला काय मिळेल, AC व्होल्टेज. ओके, आणि हे झालं बेसिक ऑपरेशन्स. आता याचं ऑपरेशन्स कसं होतंय बघा, की हा रेक्टिफायर काय करतोय की ज्यावेळेस तुमचा मेन्स सप्लाय ऑन असेल, राईट, मेन्स ऑन असेल तर याचं काम काय आहे की बॅटरीला चार्ज कर, हां, प्लस काय करेल, हा लोडला करंट सप्लाय करेल किंवा लोडला सप्लाय देईल, राईट. हा जो रेक्टिफायर आहे काय करेल, बॅटरी चार्ज करेल प्लस इन्व्हर्टरला पण सप्लाय देईल, राईट. आणि हा इन्व्हर्टर काय करेल, पुन्हा DC टू AC कन्वर्ट करून इकडे तुमचं एक स्टॅटिक स्विच आहे बघा, UPS स्टॅटिक स्विच, राईट. तर हे स्टॅटिक स्विच काय करेल, हा तुमचं ऑपरेशन कंट्रोल करेल की तुम्हाला लोडला सप्लाय द्यायचा की नाही द्यायचा. आणि हा AC असल्यामुळे इकडे फक्त सिंगल SCR आपण यूज करू शकत नाही, कारण SCR हा युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे, बट आपल्याला पूर्ण साईन वेव्ह ट्रान्सफर करायची म्हणून आपण इकडं बाय डायरेक्शनल स्टॅटिक स्विच यूज करतो, म्हणजेच ॲज अ SCR स्टॅटिक स्विच यूज करणार आहेत. ओके, आता सेम ऑपरेशन अजून काय आहे की बघा, इकडे अजून एक येलो लाईन बनवली आहे आम्ही. ओके, हे झालं या सर्किटचं ऑपरेशन्स. इथपर्यंत तुम्हाला कळलं, एक रेक्टिफायर आहे, बॅटरी बँक आहे, इन्व्हर्टर आहे आणि एक स्टॅटिक स्विच आहे. आणि हा तुमचा लोड, क्रिटिकल लोड्स म्हणजे जे लोड असतील ते जे तुम्हाला UPS वरून ड्राईव्ह करायचे. असं नाही की क्रिटिकलच आहे, एखाद्याला वाटलं नाही मला माझ्या घरामध्ये कंटिन्युअस फॅन ऑनच पाहिजे, लाईट जाऊ नाही जाऊ, त्यावेळेस पण तो फॅन हा झाला तुमचा क्रिटिकल लोड, राईट, तुमच्यासाठी, राईट. एखाद्याला AC शिवाय करमत नाही, मग AC झाला तुमचा क्रिटिकल लोड, राईट. आता नेक्स्ट ऑपरेशन काय आहे बघा, हे झालं ज्यावेळेस तुमचं मेन्स ऑन असेल, राईट. आता अशी कन्सिडर करा की तुमचा जो मेन सप्लाय ऑफ झाला, ओके, पॉवर ऑफ झाली किंवा पॉवर फेल्युअर आलं, त्या केसमध्ये काय होईल की हा रेक्टिफायर प्लस चार्जर वर्क करणार नाही कारण याला सप्लाय नाही आहे, राईट. बट तुमच्याकडे बॅटरी आहे, ओके,
तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, या बॅटरीमधून इन्व्हर्टरला सप्लाय देणार आणि इन्व्हर्टर थ्रू तुमच्या क्रिटिकल लोडला जाणार. ओके, म्हणजेच काय की ज्यावेळेस मेन्स ऑन असेल त्यावेळेस रेक्टिफायर प्लस चार्जर काय करेल, तुम्हाला इथे DC सप्लाय देईल. सेम DC सप्लाय तुम्ही दोन गोष्टीसाठी वापरणार, एक इन्व्हर्टरला इनपुट म्हणून, दुसरा बॅटरी चार्जिंगसाठी. राईट, इन्व्हर्टर काय करेल, त्याला पुन्हा AC मध्ये कन्वर्ट करून तुमच्या लोडला देईल. आणि हा स्टॅटिक स्विच काय असतो, नॉर्मली ऑन असतो. राईट, म्हणजेच काय की तुमचा सप्लाय असू नसू हा कंटिन्युअस ऑन असणार. राईट, म्हणजे तुम्हाला ऑलवेज या पाथने तुमचं करंट फ्लो होणार, या डायरेक्शनने. राईट, कारण हा स्विच जो आहे तो ऑलवेज ऑन असतो. राईट, आता आपल्याकडे अजून एक स्विच आहे. राईट, सेम अजून एक स्टॅटिक स्विच आहे जो आहे नॉर्मली ऑफ. ओके, आणि तो कुठे कनेक्ट केला आहे, डायरेक्ट इनपुटला. राईट, म्हणजे याच्या इनपुटला काय असणार, इथे असणार AC आणि आउटपुटला पण काय असणार, ACच, कारण इकडे काही रेक्टिफायर चार्जर नाहीच आहे. राईट, हा फक्त काय ॲज अ स्विच आहे. ओके, तर सपोज इन केस बघा तुमचं इन्व्हर्टर फेल झालं. राईट, इन्व्हर्टर फेल झालं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, ओव्हर हिटिंग झालं आणि त्यामुळे इन्व्हर्टर बंद पडत, तर त्या केसमध्ये काय होईल, हा जो पॉवर आहे इनपुटचा तो डायरेक्टली तुमच्या लोडला दिला जाईल. ओके, बट हा काय असतो, नॉर्मली ऑफ असतो. म्हणजे हा फक्त ऑन कधी करतात, ज्यावेळेस तुमचा इन्व्हर्टर फेल होईल. आणि नॉर्मली हा कंटिन्युअस आपण या लोडला सप्लाय करून देणार आहे थ्रू इन्व्हर्टर आणि स्टॅटिक स्विच, म्हणून हा नॉर्मली ऑन आहे. आणि हा कंटिन्युअस तुमच्या इन्व्हर्टरला कनेक्ट आहे या ठिकाणी, म्हणून याला म्हणतात ऑनलाईन इन्व्हर्टर. ऑनलाईन इन्व्हर्टर का म्हणतात, कारण याचा जो नॉर्मली लोड आहे तो कंटिन्युअस तुम्ही थ्रू इन्व्हर्टर घेताय. राईट, नॉट थ्रू मेन सप्लाय. राईट, आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे ऑलरेडी पॉवर ऑन असताना कशाला याच्यातून घ्यायचं, इकूनच घ्या ना. राईट, कशाला उगाच यांना कामाला लावायचं विनाकारण, हिट होतील, बँक त्यांची लाईफ खराब होईल. राईट, बट ऑनलाईनमध्ये काय असतं की तुम्हाला 1 सेकंद किंवा 1 मिली सेकंदसुद्धा तुम्हाला पॉवर डिस्टर्ब नाही पाहिजे. राईट, जसं की काही तुम्ही बघा एखाद्या वेळेस तुम्ही अपडेट करता लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आणि सडनली पॉवर ऑफ होतो, त्यावेळेस तुमचं पूर्ण अपडेट निघून जातं किंवा जो डेटा असेल तो लॉस्ट होतो. राईट, त्या केसमध्ये आपण काय करतो, ऑनलाईन यूज करतो, म्हणजे अति क्रिटिकल ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. राईट, आणि हा फक्त कधी काम येईल, ज्यावेळेस तुमचा इन्व्हर्टर फेल झाला. राईट, इन्व्हर्टर फेल झाल्यानंतर तुम्ही पॉवर कट करून घेणार. राईट, आणि समजा सपोज इन्व्हर्टर पण फेल झाला आणि मेन्स पॉवर पण बंद आहे, त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस काही करू शकत नाही आपण. राईट, त्यावेळेस मग तुमचा लोड बंद पडणार किंवा मग तुम्हाला नवीन इन्व्हर्टर घेऊन यावं लागणार. ओके ओके, तर 3 कंडिशन्स तुम्हाला समजून घ्यायच्यात. फर्स्ट की मेन सप्लाय ऑन असल्यावर काय होईल, बॅटरी चार्ज होईल, प्लस हे इन्व्हर्टरला देईल, इन्व्हर्टर DC टू AC कराल. इकडे स्टॅटिक स्विच आहे जे कंटिन्युअसली ऑन आहे इन केस ऑफ ऑनलाईन इन्व्हर्टर ओनली. राईट, ऑनलाईन इन्व्हर्टरमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याचं जे स्विच आहे UPSचं ते कंटिन्युअस ऑन राहणार आणि जे मेन्सचं स्विच आहे म्हणजे जिथून आपण डायरेक्ट इनपुट सप्लाय घेऊन लोडला देणार, हे नॉर्मली ऑफ असतं आणि हे फक्त तेव्हाच ॲक्टिवेट होईल जेव्हा तुमचं UPS फेल होईल. ओके ओके, त्यानंतर हे आहे ऑफलाईन UPS. सेम ब्लॉक डायग्राम काढा, काही चेंज करायचं नाही. फक्त चेंज काय करायचं आहे बघा, ज्या ठिकाणी तुम्ही इकडे नॉर्मली ऑन लिहायचं त्या ठिकाणी इकडे काय असते, नॉर्मली ऑफ असते. राईट, आणि ज्या मेन्सकडून तुम्ही फक्त इन्व्हर्टर फेल झाल्यानंतर याला ऑन करायचेच. राईट, या मेन स्विचला आता हा कंटिन्युअस ऑन असतो. म्हणजे काय की जेव्हा लाईट असेल तेव्हा लाईटवरून घ्या, जसं तुमचं पॉवर फेल झाला किंवा लाईट जसं तुमचं पॉवर फेल झाला त्यावेळेस तुम्ही काय करणार, हा स्विच ऑन करणार. राईट, आणि या स्विचमुळं काय होणार, तुमच्या बॅटरीमधून सप्लाय येणार. राईट, बॅटरी, इन्व्हर्टर आणि मेन स्विच. बट या केसमध्ये काय होतं, जरी हा स्विच ऑफ असला तरी पण ज्यावेळेस मेन्स तुमची पॉवर ऑन असेल, राईट, ज्यावेळेस तुमचा मेन सप्लाय ऑन असेल त्यावेळेस हा काय करेल, फक्त बॅटरीला चार्ज करेल. राईट, बट इकडे सप्लाय देणार नाही. दिला तरी तो कुठपर्यंत येईल, यापर्यंत येईल, कारण हा तुमचा जो स्विच आहे हा काय असणार आहे, ऑफ. ओके, तर ऑफलाईन UPSमध्ये काय असतं की वेन देर इज अ पॉवर वी टेक अ एनर्जी फ्रॉम मेन्स पॉवर. राईट, अँड रेक्टिफायर इज ओनली यूज टू चार्ज बॅटरी. राईट, त्या केसमध्ये म्हणजेच इकडं काय आहे बघा, या ठिकाणी रेक्टिफायरचे 2 काम आहेत. एक आहे इन्व्हर्टरला सप्लाय करा कारण तुम्ही कंटिन्युअस इथून पॉवर घेताय, आणि दुसरा आहे बॅटरीला चार्ज करा. बट या ठिकाणी रेक्टिफायर आणि चार्जर फक्त बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरतात. राईट, आणि ज्यावेळेस तुमचा सप्लाय बंद होईल त्यानंतर हा बॅटरी या इन्व्हर्टरला सप्लाय देईल आणि इन्व्हर्टर पुन्हा या स्विचला, आणि मग हा स्विच तुमचा काय होईल, ऑन होईल. आणि हा नॉर्मली ऑन असेल. राईट, हा नॉर्मली ऑफ असेल. हा कधी ऑन होईल, हा स्विच ऑन होईल वेन पॉवर ऑफ झाली तरच. राईट, पॉवर फेल्युअर झाल्यानंतर हा काय होईल, ऑन होईल. नॉर्मली ऑफ असेल. ओके, हे झालं ऑपरेशन्स. ओके, तर UPS म्हणजे काय, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. का गरज काय आहे, कारण क्रिटिकल लोड ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. पॉवर सप्लाय म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, इनपुटला AC असेल, त्यानंतर रेक्टिफायर प्लस चार्जर. UPS आहे
लाईट गेल्यानंतर पण एनर्जी पाहिजे, म्हणजे बॅटरी लागणार. बॅटरीवरून आपण डायरेक्ट होम इक्विपमेंट ड्राईव्ह करू शकत नाही आपल्या घरातले, म्हणून आपल्याला त्याला DC टू AC मध्ये कन्वर्ट करावं लागणार. DC टू AC कशाने कन्वर्ट करतो आपण? इन्व्हर्टर यूज करून, राईट. त्यानंतर एक स्विच लागेल जो कंट्रोल करेल ऑन ऑफ. ओके, तर हे झालं ऑल अबाउट UPS, राईट. आणि ऑफलाईनमध्ये ड्रॉबॅक काय आहे बघा. ऑफलाईनमध्ये ड्रॉबॅक हा आहे की जर तुमचं पॉवर फेल्युअर झाला, तुम्ही सप्लाय या पाथमधून घेताय, राईट. कंटिन्युअस जे तुमचं सप्लाय आहे तो या पाथ थ्रू आहे, राईट, थ्रू मेन स्टॅटिक स्विच. जर हा पॉवर फेल झाला तर त्यावेळेस तुम्हाला बॅटरीवर स्विच करायचं आहे. ओके, बट त्यासाठी काही टाईम लागतो. मध्ये तुम्हाला हा स्विच ऑन होईल तुमचा, बट त्यासाठी मध्ये काहीतरी डिले असेल काही सेकंदाचा, आणि त्यामुळे काय होईल, तुमचा लोड हा इंटरप्ट होऊ शकतो. हा मेजरली ड्रॉबॅक आहे ऑफलाईन इन्व्हर्टरचा. ओके, जनरली आपण जे घरामध्ये UPS यूज करतो ते ऑफलाईन असतात, कारण त्यामध्ये थोडाफार डिले चालतो आपल्याला, 5-10 सेकंद मिलीसेकंदाने आपल्याला काही होत नाही, राईट. बट जिथे खरंच गरज आहे, क्रिटिकल मेडिकल असेल किंवा कम्प्युटर असेल किंवा काही डेटा सेंटर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हा ऑनलाईन UPS यूज करावा लागतो. ओके, तर हा झाला ऑनलाईन, हा झाला ऑफलाईन, राईट. दोघांमध्ये फरक काय आहे? फक्त याचा जो कंटिन्युअस सप्लाय आहे तो या डायरेक्शननं असतो आणि हा फेल झाला तर या साईडनं घेतो. ओके, याच्यामध्ये काय आहे की कंटिन्युअस सप्लाय या डायरेक्शननं असतो आणि जर पॉवर फेल झाली तर मग हा काय करणार? थ्रू बॅटरी असा करंट फ्लो करणार. ओके, सिम्पल आहे एकदम, काही अवघड नाही आहे. इझिली तुम्ही हा 5 मिनिटामध्ये याचं पूर्ण करू शकता, राईट. जर त्यातला डिफरन्स विचारला तर लक्षात ठेवा, याचं जे आउटपुट असतं ऑनलाईनचं ते सायनोसॉइडल असतं, याचं कॉसी स्क्वेअर असतं, राईट. त्यानंतर हार्मोनिक डिस्टॉर्शन ऑनलाईनमध्ये लो असणार ऑब्वियसली, कारण आपण आपला जो पूर्ण सप्लाय हा कंटिन्युअस कुठे असतो? इन्व्हर्टरवरून आपण करंट घेत असतो, राईट. आणि ऑफलाईनमध्ये हाय असतो, कारण तुम्ही डायरेक्ट इनपुट मेन्सवरून सप्लाय घेता, राईट. त्यामुळे याच्यामध्ये डिस्टॉर्शन नॉईज जास्त असतं. त्यानंतर ट्रान्सफर टाईम, ऑनलाईन UPSमध्ये 0 ट्रान्सफर टाईम आहे, राईट. पॉवर फेल जरी झाली तर त्याला काही समजणारच नाही, फक्त तुमची बॅटरी चार्जिंग बंद होईल, पण लोडवर काही इम्पॅक्ट होणार नाही. बट इन केस ऑफ ऑफलाईन UPS तुम्हाला काही टाईम लागेल, आणि तो जनरली किती असेल? अप टू 5 मिलीसेकंदपर्यंत तो घेऊ शकतो, राईट. किंवा तो ग्रेटर दॅन 5 मिलीसेकंद घेऊ शकतो, डिपेंड्स ऑन युअर डिझाईन, राईट. त्यानंतर कॉस्ट बघा. आता इकडे काय असतं, ऑनलाईनमध्ये तुम्हाला कंटिन्युअस रेक्टिफायर प्लस चार्जरना काय करायचं? बॅटरी चार्ज करायची प्लस इन्व्हर्टरला द्यायचं. त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं हाय कॉस्टचे कंपोनंट यूज करतात, कारण तुम्हाला हाय पॉवरचं चार्जर प्लस रेक्टिफायर लागते, राईट. त्यामुळे याची कॉस्ट हाय आहे आणि ऑफलाईनची लो आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन हा क्रिटिकल लोडसाठी वापरतात ऑनलाईन UPS, आणि ऑफलाईन UPS हा जनरल पर्पज किंवा होमसाठी तुम्ही यूज करता. त्यानंतर रेक्टिफायर प्लस चार्जर, आता आपण आधीच बघितलं की ऑनलाईनमध्ये तुम्हाला 2 टास्क आहेत, एक तर बॅटरी चार्ज करा प्लस इन्व्हर्टरला इनपुट पण द्या, म्हणून इकडे हाय पॉवर रेटिंगचं रेक्टिफायर प्लस चार्जर लागतं, आणि इकडे लोचं का? कारण फक्त चार्ज करायचं आहे, राईट. त्यानंतर ऑपरेशन हा कंटिन्युअस ऑपरेशन होतं याचं, आणि याचं अब्सेन्स ऑफ मेन्स, राईट. जेव्हा मेन्स सप्लाय तुमचा कट होईल त्यावेळेसच फक्त तुम्ही यूज करताय, राईट. त्याला सिम्पल ऑपरेशन ऑफ UPS, राईट. काही ठिकाणी अशी ब्लॉक डायग्राम दिलेली तर कन्फ्यूज होऊ नका, हे पण तेच आहे बघा. हे रेक्टिफायर प्लस चार्जर आहे, राईट. हा रेक्टिफायर इकडे AC दाखवला आहे, हा DC दाखवला आहे, म्हणजे हा काय करतो? रेक्टिफायर करतो. त्यानंतर हा बॅटरी बँक आहे. त्यानंतर इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर काय करतं? DCला AC कन्वर्ट करतं, राईट. वेवफॉर्म बघून घाबरून जायचं नाही, तुम्ही फक्त इन्व्हर्टर लिहिलं तरी त्याला समजेल, किंवा हे फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर इकडे एक स्टॅटिक स्विच केलं आहे, राईट. UPS स्टॅटिक स्विच. हे काय आहे? बाय डायरेक्शनल, 2 SCR कनेक्ट केलेत, म्हणजे तुमची पूर्ण साईन वेव्ह इथून कंडक्ट झाली पाहिजे. त्यानंतर इथे मेन स्टॅटिक स्विच आणि UPS स्टॅटिक स्विच, राईट. जर हा स्विच कंटिन्युअस ऑन असेल तर हे झालं ऑनलाईन UPS, राईट. आणि हा जर कंटिन्युअस ऑन असेल आणि हा ऑफ असेल तर ते झालं तुमचं ऑफलाईन UPS. झालं दोन्ही ब्लॉक डायग्राम. फक्त लक्षात ठेवायचं आहे, ऑनलाईन म्हणजे या थ्रू तुम्ही कंटिन्युअस व्होल्टेज घेणार किंवा या थ्रू तुम्हाला कंटिन्युअस सप्लाय मिळणार, म्हणजेच ऑनलाईन, राईट. ऑनलाईन म्हणजेच कंटिन्युअस थ्रू इन्व्हर्टर आणि या डायरेक्शनमधून तुम्हाला सप्लाय मिळणार. ऑफलाईन म्हणजे काय की मेन्सवरून तुम्ही घेताय, म्हणजे तुमचं UPS वर्क करतच नाही आहे इकडे, राईट. मेन्सवरून तुम्ही डायरेक्ट स्विच वापरून सप्लाय घेताय, आणि पॉवर फेल झाला तर तुम्ही या ब्लॉककडे येताय. ओके, तर याला सिम्पल ऑपरेशन ऑफ UPS. अजून काही व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.